29 मे 1919 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते आणि ते पातुर्डा या गावात आले। या गावात आल्यानंतर त्यांनी एका विहिरीवर स्वतः पाणी काढून अस्पृश्यांना ते पाजलं आणि तेव्हापासून आपण जी ही विहीर बघतो आहे ही सामाजिक समतेचं प्रतीक बनली आहे। खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावात ही पवित्र अशी विहीर आहे, ज्या आजच्या 95 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन त्यांनी अस्पृश्यांना पाणी पाजलं होतं। तेव्हापासून खरं तर बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येतात, तो उत्सव साजरा करतात। असेच अनुयायी आता आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। ते तुम्ही कशासाठी आला तिकडे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 95 वर्षापासून इथं येतात आणि इथं कार्यक्रम साजरे करतात। बाबासाहेबांनी इथं येऊन अस्पृश्यांना पाणी पाजलं, तेव्हापासून हे वीर एक सामाजिक अस्पृश्यासाठी प्रतीक आहे। आज काय कार्यक्रम करणार? आज 29 मे आम्ही इथं दरवर्षीच आम्ही इथं येतो आणि कार्यक्रम साजरा करतो। यावर्षी पूजनीय भंते ज्ञानज्योती भंते येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं आले। तर नक्कीच दिवसभर आज या ठिकाणी कार्यक्रमाची रेलचेल आहे। अगदी छोट्या मुलांपासून या ठिकाणी कार्यक्रम साजरे करणार आहे। तू कशासाठी आली वेळा इकडे? मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिवस साजरा करण्यासाठी आली आहे। काय बोलणार? जय भीम। माझं नाव आरुषी उमेश शिंगडे। मी तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे। कमल से क्रांति लाने वाला कोई बलवान ना हुआ, कमल से क्रांति लाने वाला कोई बलवान ना हुआ, मेरे बाबा साहब जैसा कोई विद्वान ना हुआ, कोई विद्वान ना हुआ। थँक्यू। तर आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसभर या ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, पातुर्डा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।